ते आता काल वेळेत नोव्हेंबरला गाड्या फोडल्यानंतर बिल टाकलेलं आहे. चक्कर आली व मला शुगर बीपी आहे. हा मला चक्कर आली हा मग मला ते अँब्युलन्स मध्ये घालून घेऊन गेले. तिथपर्यंत न्यायची तर मला काय कळालं. शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू. काय सुरू आहे डोळ्यात. हा लेकरं बाळा उपाशी तिकडे मरू दे, जनावर ढोर मरले, मग डोळ्याला पाणी येणं तर काय जीव बी गेला तर आम्ही इथून पैसा घेतल्याशिवाय हलणार नाही. कसं करते आज 8 दिवस झाले प्रशासनाचं आणि कारखानदार यांचं संगनमत आहे की काय असं आम्हाला संशय यायला लागलाय. कारण तू मारल्यासारखं कर आणि हा रडल्यासारखा कर. गोकुळ शुगरच्या विरोधात जे आंदोलन सुरू होतं त्यामध्ये ज्या 2 ज्येष्ठ शेतकऱ्यांना सिव्हिलमध्ये ऍडमिट करावं लागलं ते आपल्यासोबत आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव प्रभाकर महादेव कबाडे, कुठलं गाव? खुदावाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. वय किती आहे? वय 76 वर्ष आहे. मग या वयात देखील उपोषणाला बसलात. चक्कर देखील आली होती. चक्कर आली व मला शुगर बीपी आहे. हा मला चक्कर आली हा मग मला ते अँब्युलन्स मध्ये घालून घेऊन गेले. तिथपर्यंत न्यायची तर मला काय कळालं. काय मागणी आहे? कशासाठी बसलं या अहो वयात? आमचं ऊस बिल तटलेलं आहे. 7 महिने झाले. आमची अवस्था बिकट आहे. हा मग ना विलाज आहे आमचं. त्यामुळे येऊन बसायची प्रसंग आलेला आहे. आणि तशा अवस्थेत आम्हाला ही अशी परिस्थिती आहे. जीवाला काय बरं वाईट झालं तर? त्याला दत्ता शिंदे जिम्मेदार राहील. हा घरी कोण कोण असते? तिकडं लेकरं बाळा असतील, आहेत ना, बायको नातवंड? लेकरं आहेत, सगळं आहे. हा तरी आमची परिस्थिती अशी आहे तर याला जिम्मेदार दत्ता शिंदे राहील. हलणार नाही तुम्ही? अजाबात हलणार नाही. आणि जनावर सहित घेऊन येणार आता. जनवर हा का? त्याला चारा पाणी करायला घरी कोण माणूस नाही. हा सगळे इथं हा, आंदोलन. इथं आंदोलनात घेऊन येणार. रस्त्यावर कोणामुळे आले तुम्ही? रस्त्यावर आमचे अमोल पाटील, त्यांच्या अरविंद घोडके आणि आम्ही सगळे शेतकरी मिळून ग्रुप ना आलेला आहे. बरं त्या आज शेतकरी रस्त्यावर आले, कोण आहे कारणीभूत त्याला? दत्ता शिंदे आहे. भेटलं का कधी दत्त शिंदे? अजाबात नाही. हा फोन उचलताय का? नाही. मोहन माणिक धुमाळ, वय किती? वय 75. अमृत महोत्सव आहे. हा कुठल्या गावचे? आणि वागदरी, अक्कलकोट, तुळजापूर, तुळजापूर. धाराशिव. वाघदरीचं गावच आहे की? वाघच आहे की तुम्ही? काय चक्कर कशामुळे आली? चक्कर म्हणजे काय, ही याप महाग देण्याचं वेगळं, हा घराकडली चिंता वेगळी, हा त्यातून जनावर ढोर जाग्याला यायची, हा ही तिकडला वेगळा याप हा आणि इथला वेगळा याप. गेलसानी सुद्धा बघितलं दत्ता शिंद्याचं. हा 6 वेळा तिथं कारखान्यात बैठक केला. हा शेवटी थोडे थोडे देतो म्हणून हाणून लावला आणि इथं येऊन बसलो. तवा मग आज आपण सोलापूरच्या बाहेर गेला तवा पैसे जरा जरा टाकायला चालू केला. का डोळ्यात, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू. काय सुरू आहे डोळ्यात. हा लेकरं बाळा उपाशी तिकडे मरू दे, जनावर ढोर मरले, मग डोळ्याला पाणी येणं तर काय जीव बी गेला तर आम्ही इथून पैसा घेतल्याशिवाय हलणार नाही. त्यांना खात्यावर पैसे टाकू द्या, आता उठून जाऊ. नाही टाकील तिथवर आम्ही इथं खडी राहू. पण ते का हलायच नाही ते दत्ता शिंदे? दत्ता शिंदे कसं हलणार? ही भाजप सरकार गांडो आहे म्हणून हलणार. का हो? का? गाव वागदरी, हा धाराशिव तालुक्यात, तुळजापूर. मग आता तुम्हाला ऍडमिट करावं लागलं, आता तब्येत ठीक नाही. आणि बी व्हायची पळी उद्या काय की चक्कर आहे डोक्यात. हा घराकडला वेगळा याप. आता जनावरांना वैरण वगैरे कोण टाकतंय? काय असंच सगळे बंडाळ. परिस्थिती बिघट झाली आहे शेतकऱ्याची. हा शेतकरी काय एकदा वाट लागली का हे देशाची वाट लावायची. फडणीस असला आहे. नाही, काय नाही, राहिली शेतकरी म्हणजे? राजा म्हटलं जातोय. पण हा राजा आज रस्त्यावर उतरला. बेकाला लागला राजा. हा बेकाला लागून रोडवर किती टन तुमचं गेलं ऊस? 160 टन. किती लाख रुपये यायचे? किती तुमचे पैसे किती यायचे? काय आता त्याचा हिशोब आम्ही आणणारी शेतकरी. कारखान्यावर भेटत नाही का कोण? कारखान्यावर भेटना म्हणून तर इथं येऊन बसलो. आणणारी शेतकऱ्याला काय कळू दे. हा आता तब्येत बरी नाही तरी देखील तुम्ही असंच बसलाय. तब्येत म्हणजे काय आता इलाज नाही बघा. डोळ्याचं पाणी बंद होईना, लेकरं बाळाची आठवण येऊ आता दे. जनावर आणणार का इकडं? हा जनावर आणणार म्हणजे आणणार. बिल तकलेत काय आहे? आज 8वा दिवस आहे शेतकरी उघड्यावर. बोला.
माझं नाव राजेंद्र विठ्ठलराव जाधव मेजर, गाव येडोळा, तालुका तुळजापूर. माझा ऊस गेल्या वर्षी 2024-25चा पण ऊस गेलाय, तिथं 102 टन गेलाय. या वर्षी 72 गेला 2025-26ला. गेल्या 2024ला 24-25ला 102 टन गेलाय. ते आता काल वेळेत नोव्हेंबरला गाड्या फोडल्यानंतर बिल टाकलेलं आहे. आणि आता सध्याचा नवीन जे आहे रेग्युलर 7 महिने झाला अजून 1 रुपया बिल नाही 72 टनाचा. तरी आम्ही शेतकरी एकजुटीचा जी आता आम्ही गोळा केलोय, शेतकरी हे कंटाळून आलेले आहेत लास्ट पर्यंत. एकाच्या लेकराचं लग्न मोडलेलं आहे इथं लग्न, की बाबा पोरगी तयार झाली लग्नाला, याला मुलाच्या घरी पैसे नाहीत त्याला लग्नाला, त्याचं लग्न मोडलेलं आहे. अक्षरशः असं त्यांनी त्रास दिलेला आहे दत्ता शिंदे. आम्हाला एवढीच विनंती आहे, आम्हाला कुणी घेणं देणं नाही. आम्हाला शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल मिळेपर्यंत इथून आम्ही हटणार नाही. नाव ज्योतिराम जाजनुरे, आम्ही अक्कलकोट तालुक्यातील सुंगी या गावचा आहे. माझ्या गावातून या कारखान्याला माझ्या गावातील ऊसापैकी 60% ऊस या कारखान्याला गेलेला आहे. आम्ही 3 ते 4 वेळेला या कारखान्याच्या चेअरमनला भेटलेलो आहे, पण फक्त 1 तारखेला गेले की 15 तारीख, 15 तारखेला गेले की 1 तारीख, तारीख पे तारीख, या व्यतिरिक्त काही नाही. आणि तारीख देताना इतका कॉन्फिडन्स की खरंच तारखेच्या आत ऊस पडतं ही काय असं त्यांचा बोलण्याचा सूर असतो. आणि यावेळेस त्यांना परवानगी नसताना सुद्धा त्यांनी कारखाना चालू केला तर केला, पण यामध्ये प्रशासनाचा सुद्धा तितकाच मोठा गबला आहे. प्रशासन कसं करते, आज 8 दिवस झाले प्रशासनाचं आणि कारखानदार यांचं संगनमत आहे की काय असं आम्हाला संशय यायला लागलाय. कारण तू मारल्यासारखा कर आणि हा रडल्यासारखा कर, ही पद्धत यांच्यामध्ये चालू आहे. हा तसंच आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारासमोर त्यांच्या स्वराज्यातल्या शेतकऱ्याला जर इथं उपोषण करण्याचे, आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल तर ही खरी फार मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला सांगायला राज्यकर्ते कोण येत नाहीत, पालकमंत्री अजिबात कुणी लक्ष द्यायला तयार नाही. आमदार येत नाहीत जिल्ह्यातले, ते त्यांचं काय काम आहे इथं. त्यांना पैसा, सत्ता, राजकारण यापेक्षा त्यांना मोठी काय आहे. त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की बाबांनो, आज तुम्ही ज्या फांदीवर बसलेला आज झाडाच्या, ती कधीही फांदी तुटू शकते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आज नाही तर उद्या शेतकऱ्यांचे दिवस येतील आणि पुन्हा तुम्हाला शेतकऱ्यांकडे यायची वेळ येईल, त्यावेळेस आम्ही तुम्हाला चप्पल जवळ सुद्धा उभा करू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जनावर 100% कसं करणार साहेब. कसं असतं, शेतकरी म्हणलं की त्याच्या जनावराशिवाय त्याचं काय नसतंय. जनावर आणि शेतकरी यांचं एक अतूट नातं असते. आज आम्ही 3 भाऊ आहोत, 3घही भाऊ इथं आलेलो आहोत. करणार कोण शेती बघणार कोण जनावर. जर शासनानं दखल नाही घेतली तर जनावरांसहित आम्ही इथे सोलापूरमध्ये येणार आहोत. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.